मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे। या तिसऱ्या टप्प्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या सभा ज्या घेतल्या जाणार आहेत, त्यामध्ये महत्त्वाची सभा जी आहे ती सातारामध्ये घ्यायचं नियोजन जे होतं त्या अनुषंगानं काही वाद निर्माण झाला होता आणि त्या अनुषंगानं आता तो मराठा समन्वयकांची जी बैठक आहे ती आज पार पडलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये एक तोडगा निघालेला आहे आणि या तोडग्यामध्ये जी शिवतीर्थावर सभा घ्यायची ठरली होती तीच सभा आता राजवाडा या ठिकाणी घेणार आहेत। आपल्यासोबत मराठा समन्वयक आहेत आणि काही राजसमर्थक देखील आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमका काय विषय झाला होता आणि याबाबत आता काय निर्णय झाला आहे। बघा, संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख समन्वयक आता या ठिकाणी लेकव्ह्यू हॉटेलला बैठक झाली। फार कमी वेळेमध्ये लोकांना सूचना देण्यात आल्या आणि त्यामुळं या ठिकाणी सगळे प्रमुख मंडळी मीटिंगसाठी आलेले। तुमच्या घरात मुले बाळे गोष्ट ऐकी न झालेत, चांगले अभ्यास करी न झालेत, ते चिंता तुम्हाला लागले का? त्यांची वैयक्तिक जातक सांगते की पुढे त्यांनी विद्याभ्यास करतेच काय नाही। लवकरच ॲस्ट्रोलेट ॲप डाउनलोड करा आणि आमच्यासोबत संपर्क पावा। पहिला कॉल बिलकुल फ्री आहे तुमच्यासाठी। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जय्यत तयारी करण्याच्या अनुषंगानं ही मीटिंग झाली आणि त्याच पद्धतीनं जनभावना लक्षात घेऊन आणि आमच्या समन्वयकांनी सुद्धा तो निर्णय घेतला की तिथलं पावित्र्य हे फार महत्त्वाचं आहे। पावित्र्याबरोबर तिथं सभा घ्यायची झाली तर आजूबाजूला ते सातारचं नाक आहे, त्या ठिकाणी ट्रॅफिक इतर खूप समस्या, म्हणजे तिथं सभा घेण्यासारखं ते ठिकाण नाही आहे आणि मुळात छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी पुतळा आहे, सातारकरांची अस्मिता असलेलं ते ठिकाण आहे, त्यामुळं त्या ठिकाणी सभा होणं असं काही नाही आहे आणि सर्वानुमते एकमतानं निर्णय झाला की जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी सभा होत आहेत। आम्हाला सभा करायची म्हणली तर सातारच्या समन्वयकांचा एकोपा ह्याच्या मागचा जर इतिहास बघितला, सगळ्या महाराष्ट्राला दिशा देणारा मोर्चा सातारमध्ये झाला। म्हणजे या सातारा राजधानीमध्ये एखादी कुठली गोष्ट असेल, कुठली क्रांती असेल तर ही साताऱ्यातनं सुरुवात होती आणि छत्रपती श्रीमंत उदयन महाराज यांनी माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांशी दूरध्वनीवरनं ते संपर्क साधत आहेत आणि एकमेकाशी त्यांचं बोलणं चालू आहे आणि त्या चर्चेतनं काही सूचना आम्हा सर्व समन्वयकांना छत्रपती उदयन महाराजांनी दिल्या आणि त्यानुसार आम्ही सगळे एकत्र संपूर्ण सगळी टीम या ठिकाणी एकत्र जमून हा एकमतानं निर्णय झाला आहे आणि सभेची जय्यत तयारी 18 तारखेची आम्ही करतोय। खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांनी नेमका विरोध कशासाठी दर्शवला होता? नेमका जो चर्चा जी होती बाहेर ती नेमकी कशाची? मला सांगा, छत्रपतींनी विरोध केला असं म्हणजे कुठनं बातमी आली मलाच कळत नाही, कारण मी माझ्या तर ऐकवत नाही की छत्रपती ज्या वेळेला उपोषणाच्या आणीबाणीचा वेळ होता त्यावेळेला छत्रपती उदयन महाराज त्या ठिकाणी जालन्याला जाऊन अंतरवाली सराटीला जाऊन मनोजदादांशी बोलले होते आणि संपूर्ण जनभावना महाराष्ट्रातल्या, कारण मी एक छत्रपती उदयनराजांचा मावळा आहे, मी बरोबर असतो, त्यामुळे मला त्या दरम्यान जे फोन येत होते की जरांगे पाटील साहेब पाणी घेतलं पाहिजे, अन्नाला ते शिवले पाहिजेत आणि ही सर्वसामान्य सकल मराठा समाजातल्या ज्या भावना होत्या त्या भावना महाराजांनी येऊन जरांगे पाटील साहेबांची मनधरणी करावी आणि हे सगळं थांबावं, त्यांच्या जीवाला बरं वाईट होता कामा नये, ह्या भावना लोकांच्या होत्या आणि मग छत्रपती त्यावेळेला तिथं पोचले होते, त्यामुळं विरोध असायचा प्रश्नच नाही हो। विरोध कशासाठी करतील आणि कोणासाठी करतील? ठीक आहे। खरं तर काही अजूनही काही जण आहेत की यामध्ये पोय नाक्यावर अगदी आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे, की नेमकं काय सांगाल याविषयी? हे फेड आंदोलक आहेत, म्हणजे यांचा काय समाजाशी काही संबंध नाही, ज्यांना मराठा आणि मराठीमधला ज्यांना फरक कळत नाही त्यांच्याकडून आपण कुठली अपेक्षा ठेवतो? खरं तर यासारखे प्रश्न मीडियानं विचारणं हे सुद्धा त्यांचं म्हणजे एकदम हे स्वरूप आहे। यासारख्या लोकांकडे यांनीसुद्धा लक्ष दिलं नाही पाहिजे, जाणून बुजून आपण कुणाला तरी मोठं करत असतो। याच्यामधला खरा जर विषय जर आपण जर बघायला जर गेलो तर या काय शिल्लक गोष्टी आहेत हो या। कारण आम्ही हा जे आहे इतिहास घडवलेला आहे, आटके पार झेंडे फडकवलेले त्या साताऱ्यानं, इथून ते आदेश गेलेले आहेत
आणि हेच आदेश इथून जाणंसुद्धा महत्त्वाचं आहे. जे काय आतापर्यंत स्वराज्यामध्ये जे काय 3-3 सेनाने दिलेत ते या सातारा जिल्ह्यानं दिलेले आहेत. सातारा जिल्हा एवढा त्याग कोणी केलेला नाही आहे. मग एवढं सगळं असताना जर कोण जर असे जर क्षुल्लक लोक जर त्याच्यावरती काय बोलत असतील किंवा काय व्यक्त होत असतील तर त्यांच्याकडे लक्ष देणं एवढं किंवा त्यांचा बंदोबस्त करणं एवढे आम्ही मोठे निश्चित आहोत. पण बंदोबस्त कुणाचा करावा, कुत्र्यालासुद्धा लाथ घालताना आम्ही विचार करतो या कुत्र्याची जी जात आहे किंवा या कुत्र्याची जी अवस्था आहे ती लाथ घालणं योग्य आहे का नाही. तर त्यासाठी असल्या फालतू प्रश्न कोणी खरं तर विचारू पण नाहीत. नक्कीच. नेमका जो आज बैठक जी झाली त्या बैठकीमध्ये आता कशा पद्धतीने नियोजन असणार आहे पुढचं? या 18 तारखेला सभा होणार आहे. हां, 18 तारखेची जी शिवतीर्थावरची सभा होती ती आपण थांबवलेली आहे आणि ती राजवाड्यावर होणार. आणि ही सभा फक्त स्वागताची सभा आहे. आणि यानंतर पुढच्या महिन्यात खरं तर आता तुम्ही मगाशी आमच्या तात्यांना प्रश्न विचारलात की दोन्ही महाराजांचा विरोध होता असं जे हे काय हितशत्रू असतात. खरं तर दोन्ही महाराजांचा हितविरोध असायचं काही कारणच नाही मुळात. कारण आम्ही सगळे समन्वयक आहोत. ते कुठंतरी दोन्ही वाड्यावरचे एकत्र गुंतलेले आहेत आणि दोन्ही वाड्यावरचा सपोर्ट पूर्णपणे आहे. मराठा बांधवांना ते कधीही वाऱ्यावर सोडणार नाहीत कारण ते छत्रपतींचं रक्त आहे. त्याच्यामुळे ते होणार नाही. यानंतर देखील ते तिथं आम्ही स्वागत केल्यानंतर काय 2 मिनटं बोलतील, त्यांचं स्वतःचं मनोगत व्यक्त करतील. पण पुढची सभा जी असेल ती राज्याला निश्चितपणानं पुढच्या महिन्यातली सभा असेल ती राज्याला दिशादर्शक असेल हे ठामपणे सांगतो आणि निर्णायक असेल. त्यामुळं आम्ही पुढच्या सभेचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं ते आम्ही नंतर बसू. पण आता यानंतर आमचं त्यांचं त्या राजवाड्यावरची सभा झाल्यानंतर ते सुरुची बंगल्यावर जातील, ते जलमंदिरमध्ये जातील, दोघांच्याही गाठीभेटी घेतील, जलमंदिरमध्ये जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतील आणि त्यानंतर ते मेढ्याकडे रवाना होतील. आमची म्हणजे जो जनमानसातला जो समज आहे की दोन्ही राजांनी याला विरोध केलेला आहे तो अजिबात नाही हो. प्रत्येकानं काढून टाका. ही तर शत्रूंनी पसरवलेली ही खरं तर ही अफवा आहे. नक्कीच. नियोजन जे आहे ते मध्यवर्ती ठिकाणी असणार आहे राजवाड्याच्या इथं. कशा पद्धतीनं आता काय नियोजन करणार, कशा पद्धतीने काय? जसं आमचे सहकारी यांनी सांगितलं की शिवतीर्थ ही जागा थोडीशी कमी पडणार आहे आणि शिवतीर्थाचं जे पावित्र्य आहे ते कायम राखण्यासाठी आणि जर तिथं आत्ता जर सभा घेतली तर ती परंपरा किंवा रोड पडेल ते आपल्याला करायचं नाही आहे असं सगळ्यांचं म्हणणं आलं. आणि हीच जी सभा होती ती आपण गांधी मैदान राजवाड्यावर घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी भव्य मोठ्या सभा होईलच. साधारणतः आमचा अजून रॅलीचं नियोजन चाललेलं आहे. रॅली साधारणतः बॉम्बे रेस्टॉरंटवरून शिवतीर्थमार्गे राजवाड्यावर असं नियोजन चाललेलं आहे. अजून काही नक्की नाही आहे. तर ते झालं तर मग ते रॅलीमधून आम्ही शिवतीर्थावरून ह्याच्यावर गांधी मैदानावर जाणार आहे आणि तिथून भव्य स्वरूपात साधारणतः सभा होईल आणि तिथून जरांगे पाटील दोन्ही राजांना भेटून तिथून मेढ्याच्या सभेला रवाना होतील. नक्कीच. शिवतीर्थावर जी काही सभा होणार होती या सभेच्या अनुषंगानं ज्या ठिकाणी या शिवतीर्थाचं पावित्र्य राखावं अशी भावना जी आहे ती सर्व मराठा समन्वयकाची होती आणि त्या अनुषंगानं आता जे राजवाड्याच्या परिसरात जे गांधी मैदान आहे त्या गांधी मैदानावर ही भव्य अशी सभा घेण्याचं नियोजन जे आहे ते मराठा समन्वयकांच्या बैठकीत हा निर्णय झालेला पाहायला मिळतो आहे. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नरोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.